ते बघा इथं लेस आहे, असं नॉर्मल कट नाही आहे याचा, विच इज 100 रुपीज आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट कोझी कोझी आहे. नमस्कार, स्वागत आहे माझ्या ब्लॉग मध्ये. तर मी ना खूप दिवसापासून ठरवत होते की पिंपरीच्या मार्केटला जायचं आणि आता माझी मावशी पण आली आहे. मग म्हटलं तिच्याबरोबर पिंपरी मार्केट एकदा फिरून येऊ. बिकॉज ना खूप जण असं मला बोलवलं की पिंपरी मार्केटमध्ये सुद्धा खूप छान छान गोष्टी मिळतात. तर मी आत्तापर्यंत कॅम्पला गेली आहे, तुळशीबागेत गेली आहे, तर खूप ठिकाणी मी एक्सप्लोअर केले. स्ट्रीट मार्केट एफसीला पण जाऊन आले. तर आता म्हणलं एकदा पिंपरीला पण जाऊन येऊ, म्हणून पिंपरीला चालली आहे. आणि ही बघा मी अशी रेडी झाली. आता माहीत नाही आता कसं दिसतंय ह्याच्यामध्ये. आणि मी बॅग कॅरी करते आहे, त्या बॅगमध्ये स्कार्फ, मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, देन पाण्याची बॉटल, बिकॉज बाहेर पाणी कशाला पैशाने विकत घ्या म्हणून, आणि छोट्या मोठ्या गोष्टी, बिकॉज जर काही घेतलं तर त्या बॅगमध्ये सामावून जाईल म्हणून. सो चला माझ्याबरोबर आपण आजचाच पिंपरी मार्केट फिरून येऊ. बोल की गा, काय काय घेतलं आपण आता मगातपासून? घर बेल वगैरे घेतले, ते चांगले मिळाले, स्वस्त मिळाले, जरा 70 रुपये मिळाला बंच पूर्ण. आम्ही सगळं दाखवू तुम्हाला. हो हो. तर आम्ही जाऊन आलो पिंपरी मार्केटमध्ये. बापरे काय गर्दी होती तिथे, मला शूटच नाही करता आलं, इतकी गर्दी होती. आणि काय घेऊ काय नको, आणि एवढं फिरून पण असं झालं अजून अर्ध राहिलंयच फिरायचं. सो त्याचा मी हॉल करणार आहे. मी काय काय घेतलंय, मी आणि मावशीने काय काय घेतलं याचा मी ह्याच्या पुढंच व्हिडिओच्या लावेन. सो बघा, खूप कमी प्राइसेसमध्ये, खूप अफोर्डेबल प्राइसेसमध्ये खूप छान प्रोडक्ट्स आहेत. क्वालिटी पण त्यातल्या त्यात आहे चांगली पैशाच्या मानाने. सो स्टे ट्यून गाईज. तर जसं मी बोलले होते, मी हाच ब्लॉग कंटिन्यू करेन की मी पिंपरी चिंचवड मार्केटमधून काय घेतलं. तर पहिला हा ड्रेस. इथं बघा तुम्ही, आता किती छान फिट झालाय हा, एकदम व्यवस्थित. आणि मला मे बी अल्टर पण नाही करावा लागणार, बिकॉज हा आहे कॉटन मध्ये आणि हा मिळालाय मला 750-600 रुपये. भारी ना. आणि ह्याच्यामध्ये कसं, हा प्युअर कॉटनचा आहे, त्याच्यामुळे जेव्हा हा धुवून मी यूज करेन ना तेव्हा तो बरोबर राखसेल. ते बघा इथं लेस आहे, असं नॉर्मल कट नाही आहे याचा, असा इथं येऊन मग हा असा खाली गेलाय. तुम्ही फोटोमध्ये सुद्धा बघा, व्हिडिओ साईडला जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये बघा, खूप व्यवस्थित फिट झालाय ना. मी पाठीमागं पिन लावली आहे ना का काही. तर असा हा आहे. ही माझी पहिली खरेदी होती 650ची. त्याच्यानंतर ना मी घेतलेलं हे ब्लाऊज. हे ब्लाऊज खूप छान आहे. अजून एक ब्लाऊज घेतलं जे माझ्या तर मावशीकडे, त्याच्यामुळे त्याचा माझा फोटो आहे, काही असेल तर मी लावेन. तर हे असं इथं लेस आहे, इथं अशी एकदम लेस आहे आणि जॉर्जेट मध्ये येतं हे, आणि एकदम छान आहे. आणि गेस द प्राइस, 250. 250 ते 200 पर्यंत तुम्हाला खूप छान छान तिथं ब्लाउजेस मिळतील. इथं त्यांनी हे पण दिलंय हुक, आणि त्याला साईडला बकल पण आहे त्याच्यामध्ये घालून. आणि जर तुम्हाला हवा असेल तर स्लीव्स पण आहेत आणि एकदम छान आहे. बघा याची लेस कुठलाही साडीवर जाईल आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कलरचे आहेत ब्लाउज. हे घेतलं मी 250ला. त्याच्यानंतर ना मी घेतले 3 चप्पल. आता मी चप्पल हातात नाही घालून दाखवू शकत, बिकॉज मी आता 1-2 वेळा यूज केले ते. सो हे चप्पल आहे, हे मी घरी घालायसाठी घेतलंय, विच इज 100 रुपीज आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट कोझी कोझी आहे. थंडीच्या सीझन मध्ये पण चांगलं आणि उन्हाळ्यात पण ठीक वाटतं. सो हे आहे 100 रुपीजला. आणि मी अजून 2 घेतले. हे जे ब्लॅक कलर मध्ये आहे, त्याला असं पुढे एकदम छोटासा बो आहे आणि एकदम स्ट्रेट कट मध्ये आहे, ते पण 100 रुपयाला. आणि हे जे आहे ते पण मी 100 रुपयाला घेतलेलं आहे. कम्फर्टेबल आहे, हे मऊ मऊ सुद्धा आहे, म्हणजे कम्फर्टेबली चालू शकता. आणि तर 100 रुपयाला कायच आहे. सो हे घेतलं. ह्याच्यानंतर तर मी हे जीन्स पण घेतली आहे, ग्रे कलर मध्ये आहे, स्ट्रेट कट आहे आणि 350ला घेतलेली आहे. आणि तिथं जीन्स ना खूप छान छान होते, क्रीम कलर मध्ये, ग्रे मध्ये, स्ट्रेट कट, कार्गो. 350ला म्हणजे 350 स्टार्ट, आणि मोस्टली 350ला तुम्हाला मिळून जातील. खूप छान आहेत माहिती आहे. फक्त ना प्रॉब्लेम हा आहे या जीन्सचा सध्या, मला ही खूप लूज होतीये. मी ही एक्सचेंज करायला जाणार आहे. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी बिल पण प्रोव्हाइड करतात आणि विदिन 7 days or 10 days
तुम्ही एक्सचेंज करू शकता. त्याच्यामुळे खूप चांगलं आहे. असं नाही की बाबा आता परत एक्सचेंजच नाही करणार. त्याच्यामुळं ही 350 वाली जीन्स मला खूप आवडली. असं झालं ठीक आहे 1 वर्ष इव्हन 6.5 महिने जरी गेली ना तरी काय फरक पडत नाही. खूप छान आहे जीन्स. तर मंडळी हा होता माझा पिंपरी चिंचवड मधला हॉल. तिथं मार्केट खूप मोठं आहे. तिथं तुम्हाला भांड्याचा वेगळा सेक्शन मिळेल, परत इलेक्ट्रॉनिकचा वेगळा सेक्शन मिळेल, मोबाईल कव्हरचा वेगळा सेक्शन मिळेल. खूप मोठं मार्केट आहे. तुम्हाला फिरायला वेळ नाही पूर्ण इतका आहे. आणि जर तुम्हाला जायचं असेल ना तर सॅटर्डे संडे इव्हिनिंगचा मोस्टली अवॉइड करा. सॅटर्डे संडे जायचं असेल तर दुपारी जावा, जेणेकरून गर्दी कमी असेल आणि तुम्हाला एक्सप्लोअर करायला खूप चांगलं मिळेल. तर ह्या माझा हॉल होता. छोट्या गोष्टी घेतल्या आहेत मी. तुम्ही पण जाऊन एन्जॉय करा, एक्सप्लोअर करा. आणि इथं पण बघण्यासाठी तुमचे खूप आभार. बाय बाय. राधे राधे. तर ही मी एक स्ट्रेट कट मध्ये जीन्स घेतलीये. 100 रुपयाला घेतली, सॉरी